वाढत आला आहे. पूर्वी आपण बल संतुलित बल, असंतुलित बल गतीचा पहिला नियम आणि जडत्व याबद्दल शिकलो. आता उशीर न करता आपण संवेग गतीचा दुसरा नियम आणि गतीच्या दुसऱ्या नियमाच्या उपयोजनाबद्दल अधिक माहिती गोळा करूया. त्यापूर्वी आपण शिकण्याच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करूया. शिकण्याचे परिणाम या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे कळेल. संवेग गतीचा दुसरा नियम त्वरण. कीवर्ड: संवेग गतीचा दुसरा नियम, त्वरण. आपल्याला माहित आहे की क्रिकेट बॉल टेनिस बॉलपेक्षा खूपच जड असतो. समजा आपण क्रिकेट बॉल आणि टेनिस बॉल दोन्ही एकाच वेगाने किंवा वेगात फेकतो असे. आढळून येईल की क्रिकेट बॉल ज्याचे वस्तुमान जास्त आहे थांबवण्यासाठी जास्त बल लागते आणि टेनिस बॉल ज्याचे वस्तुमान कमी आहे थांबवण्यासाठी कमी बल लागते. गतिमान शरीराला थांबवण्यासाठी लागणारे बल त्याच्या वस्तुमानाच्या थेट प्रमाणात असते. आता जर आपण एकाच वस्तुमानाचे दोन चेंडू वेगवेगळ्या वेगाने किंवा वेगात फेकले तर असे आढळून येईल की जास्त वेगाने पडणाऱ्या चेंडूला थांबवण्यासाठी जास्त बल लागते आणि कमी वेगाने चालणाऱ्या चेंडूला थांबवण्यासाठी कमी बल लागते. शरीरातील गतीचे प्रमाण शरीराचे वस्तुमान आणि वेगावर अवलंबून असते. या प्रमाणाला संवेग म्हणतात. शरीराचा संवेग त्याच्या वस्तुमान आणि वेगाच्या गुणाकार म्हणून परिभाषित केला जातो. ते वेग इज इक्वल्स टू वस्तुमान इंटू वेग. जर वस्तुमान m असेल, वेग v असेल आणि संवेग p असेल तर गती ही खालील गोष्टींनी दिली जाते. p इज इक्वल्स टू m इंटू v. जर एखादा पदार्थ स्थिर असेल तर त्याचा वेग 0 असतो आणि म्हणूनच त्याचा संवेग देखील 0 असतो. प्रत्येक गतिमान शरीराला संवेग असतो. संवेग हा पदार्थाच्या वस्तुमान आणि वेगावर अवलंबून असल्याने शरीराला मोठा संवेग असतो. जर त्याचे वस्तुमान मोठे असेल किंवा जर त्याचा वेग मोठा असेल किंवा जर त्याचे वस्तुमान आणि वेग दोन्ही मोठे असतील संवेग किलोग्राम मीटर संख्येत मध्ये मोजला जातो. एखादी कार किंवा बस जास्त वेगाने किंवा जास्त वेगाने धावत नसेल परंतु तिच्या मोठ्या वस्तुमानामुळे तिचा वेग खूप जास्त असते ज्यामुळे त्याच्या मार्गात येणारे
व्यक्तीला दुखापत होऊ शकते. जास्त वेगाने रस्ते अपघात कमी वेगाने धावणाऱ्या अपघातापेक्षा जास्त वेगाने होणारे अपघात अधिक वाईट असतात हे सामान्य आहे. याचे कारण असे की जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनाचा वेग खूप जास्त असतो आणि त्यामुळे वाहनाचे खूप नुकसान होते आणि प्रवाशांना दुखापत होते. जेव्हा एखादा क्रिकेट खेळाडू चेंडू पकडतो तेव्हा खेळाडू चेंडू पकडण्यास उशीर करतो. असे केल्याने खेळाडू त्याच्या हाताला दुखापत होण्यापासून वाचते. चेंडूला गती असते आणि पकडण्यास उशीर केल्याने चेंडूचा वेग कमी होतो. म्हणून जर एखाद्या शरीराचा वेग वेळेनुसार कमी झाला तर गती कमी करता येते, कारण वेळेनुसार शरीराचा वेग कमी होईल आणि खेळाडूच्या हातावरील त्या बलामुळे तो कमी होईल. हे न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमाचे उपयोजन आहे. न्यूटनच्या गतीचा दुसरा नियम म्हणतो की वेळेनुसार शरीराच्या गतीचा बदल लागू केलेल्या बलाच्या थेट प्रमाणात असतो आणि तो बल ज्या दिशेने कार्य करतो त्या दिशेने होती. न्यूटनचा दुसरी नियम असा व्यक्त केला जाते. बल सिग्मा इज गतीतील बदल बाय वेळ लागला. एम वस्तुमानाच्या एक वस्तूचा विचार कर ज्याचा प्रारंभिक वेग u आहे. या वस्तूचा प्रारंभिक संवेग mu असेल. समजा F या वस्तूवर t वेळेसाठी बल कार्य करतो आणि अंतिम वेग v होतो. या वस्तूचा अंतिम संवेग mv असेल. आता या वस्तूच्या संवेगातील बदल t आहे आणि या बदलासाठी लागणारा वेळ आहे. तर न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार F mv minus mu is equals to t. आता गतीचा दुसरा नियम म्हणजे समीकरण F mv minus mu by t व्यक्त करता येते. म्हणून v minus u by t वेळेनुसार वेगातील बदल दर्शवितो ज्याला त्वरण A म्हणतात. समीकरणात त्वरण A वापरून F m into v minus u by t F m into A हे समीकरण स्थिरांक K टाकून व्यक्त करता येते. F is equals to K into m into A. SI एक कामध्ये स्थिरांक K चे मूल्य 1 आहे. समीकरण F is equals to K into m into A असे व्यक्त करता येते. F is equals to m into A. बल हे वस्तुमान आणि प्रवेग यांचे उत्पादन असल्याने बल SI एककामध्ये किलोग्राम मीटर बाय सेकंड 2 मध्ये मोजले जाते. किलोग्राम मीटर बाय सेकंड स्क्वेअर चे नाव न्यूटन n आहे. ज्याने गतीचे नियम बनवले त्या ऐवजांक न्यूटनच्या नावावरून
हे नाव देण्यात आले आहे. गतीचा नियम आपल्याला बल आणि प्रवेग यांच्यातील संबंध देतो. जेव्हा एखादी शक्ती एखाद्या वस्तूवर कार्य करते तेव्हा ती वस्तूमध्ये प्रवेग निर्माण करते. निर्माण होणारा प्रवेग सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. शरीरात निर्माण होणारा प्रवेग हा त्या वस्तूवर कार्य करणाऱ्या बलाच्या थेट प्रमाणात आणि शरीराच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असतो. निर्माण होणारा प्रवेग हा वस्तूच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असल्याने जड वस्तूपेक्षा मोठे वस्तुमान असलेल्या हलक्या वस्तू कमी वस्तुमान असलेल्या हलवणे सोपे होईल. ठेवण्यासारख्या गोष्टी गतिमान वस्तूला थांबवण्यासाठी लागणारे बल त्याच्या वस्तुमानाच्या थेट प्रमाणात असते. शरीराचा संवेग त्याच्या वस्तुमान आणि वेगाच्या गुणाकार म्हणून परिभाषित केला जातो. प्रत्येक गतिमान वस्तूमध्ये संवेग असतो. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम म्हणतो की बलानुसार शरीराच्या संवेगातील बदल हा लागू केलेल्या बलाच्या थेट प्रमाणात असतो आणि ते बल ज्या दिशेने कार्य करतो त्या दिशेने होते. जेव्हा एखादी शक्ती एखाद्या वस्तूवर कार्य करते तेव्हा ती शरीरात त्वरण निर्माण करते. शरीरात निर्माण होणारे त्वरण हे त्यावर कार्य करणाऱ्या बलाच्या थेट प्रमाणात असते आणि शरीराच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते.